हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनम्। वाल्मीकिगिरिसम्भूता रामाम्बोनिधिसंगता श्रीमद्रामायणी गंगा पुनाति भुवनत्रयम्। वाल्मीकेः मुनिसिंहस्य कवितावनचारिणः शृण्वन् रामकथानादं को न याति परां गतिम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही श्रीमद रामायणांतो सगराल काणी पळयतर शिलीची सगरान अश्वमेध यज्ञ करूक अश्व सोडेल तेन्ना ते अश्व इंद्रान अपहरण करून पाताळांत कपिल मुनील मागशी बांदून सोडचे। सगराल चेडूं ते घोडो सोदूच्याक अश्व सोदूच्याक सगळे पृथ्वी पाताळ थंय खुंडून वचचे। थंय ताणें त्या सगराल चेडूवांक कपिल मुनीले एक तपस्याचे एक प्रभावान तांणी लासून वचचे। मागीर अंशुमंतान सगराला आज्ञे प्रकार रसातला वचून गोड घेवन येवचे। चेडू मिलींची म्हूण कळ्ळी नंतर सगराक दुःख जाल्यार यज्ञ राबोवचें जायना, यज्ञ पूर्ण करूं का ताणें तो यज्ञ पूर्ण करता। मागीर सगर गंगेक हाडका म्हूण सुमार प्रयत्न करता, सगराल निमती जायना। तागेल पूत दिलीपाकय जायना, मागीर अंशुमंताकय जायना, मागीर दिलीप, मागीर भगीरथ अशी भगीरथ तागेल तपस्या निमती ब्रह्माक साक्षात्कार करून घेता आनी ब्रह्म सांगता गंगेक हांव पेटयता जाल्यार भुंयचेर गंगा पडली आयली म्हूण जाल्यार सगळे उत्पात जाता, तीक धारण करची शक्ती आसा म्हूण जाल्यार शंकराक मात्र तूं शंकरा लेगी प्रार्थना करी म्हूण। तशी ब्रह्मान दिलेले बर प्रकार शंकराक प्रार्थना करता। शंकर जायत म्हूण म्हणटा। मागीर गंगे आयली येवन शंकराले माथ्यांतू म्हळ्यार ती तो माथ्या धरता तिका शंकर रुद्र म्हळ्यार तिगेले अहंकार आसता हांव रुद्रा समीत पाताळ लोक घेवन वता म्हूण म्हणलेले। तेज खातीर तो रुद्र तिका धरता माथ्यांतू घट्टी सोडिना। ती कशी कशी त्या जटा मंडला दुखून भायर येवन भुंयचेर वचका म्हूण प्रयत्न केल्यार जायना। कितकी समस्या थंय गंगा शिवाल जटेंतूच गुंतर आसता आशिल्ली कडे कितले काळ जाल्यार समस्या परतले, समस्या वयर समस्या जाता। गंगे शिवाल जटेंतू आसा, भगीरथ अपास शिवा तपस्या करता। कडेर म्हणटा शिव त्या भगीरथाल तपस्याक भारी संतुष्ट जावन ते गंगा देवीक ब्रह्मनिर्मित बिंदू सरोवरांत सोडता। ते बिंदू सरोवरांत सोडलेले गंगे निमती सप्तप्रवाह जताची सप्त स्रोत म्हणचे। तशी ते सप्तप्रवाह भायर येयल्यांची लादिनी पावनी नलिनी पूर्व दिक्काक सुचक्षु सीता महानिधी सिंधू
पश्चिम दिक्काक सप्ताचे प्रवाह 7 प्रवाह भगीरथाले मागशीची चमकले. भगीरथो दिव्य रथार बैसून आशिल्लो. रथ मुखार वता वता गंगादेवीले 7 प्रवाह तागेल मागशी वतरस. विश्वामित्र रामचंद्राले सांगता, आव तुक सुरवेक सांगला गंगादेवी आकाशार दुखून तीरभस जावन पडतना शंकर तिका जटेंत बांदिता म्हण. आता शंकराल जटे दुखून भायर येवन भगीरथाल वटवत रस्ती. तिगेल प्रवाह रभस जल्ले मागीर मागीर आनी सर्वत्र व्याप्त जल्ले. पुराय नमनेचे जलप्राणी तिगेले प्रवाह वटूची विंगड विंगड कडेन वतरसची. त्या वेळाक देवर्षी गंधर्व यक्ष पुराय जन गंगादेवी बुईंचेरी प्रवाह करची पळोवन पळीतरसची. आकाशांत तांगेल विमानांत बैसून पळयतरसची. केलव देवते अश्वावैरी केलव श्रेष्ठ जावन आशिल्ले हस्ती वैरी सगळ बैसून आसची. अत्यद्भुत जावन आसूची ते गंगावतरण पळोवच्याक सर्व देवते गंगा नदीले लागीत येयलींची. 100 गटल्यान देवते भारी अमित तेजस्सु तांगेल तोंडार. तांणी धारण केलें रत्नाभरण ताजी पशी चड तेजस. त्या वेळारी ते गंगा प्रवाहाचे एक रभस कितले शिले म्हळ्यार त्या रभसांतू पुरय प्राण्यो एक कडेन कोण एक कडेन होळन वतशी जतरस. तसली चंद गंगा रभस ती गेले एक चंदायक कशी आशिल्ली गंगेले. आकाशार दुखून भुंयचेर येयली. सुरवेक विष्णुपादा दुखून आकाशार दुखून भुंयचेरी. मागीर परशिवाले न्हय आकाशार दुखून परशिवार माथ्यार थंय दुखून भुंयचेरी. तशी जाल्यार तिगेले उद्दाक तितली पंत एक कडेन दुखून एक कडेन चमकल्यार उद्दा मात्र भारी निर्मल आशिल्ले. तशी तिका त्रिपथा घा म्हणलें. त्रिपथा घा म्हळ्यार 3 वाटेन आयिल्ली. स्वर्ग आकाश भुंय म्हणटाची. केलव जन पूर्व पश्चिम पाताळ. सुरवेती पूर्वाक लादिनी तशे पळय सांगला न्हय. त्या निमती त्रिपथा घा म्हणटा. न्हिचावन स्वर्ग आकाश आनी पाताळ यांची सम म्हूण दिसतरस भुंय पाताळ. तशी ती व्होळ न्हू व्होळ जावन येता. तिका सुरवेकची ब्रह्मान तिक कुटिला म्हळ्यार भारीची एक नमने कुटील बुद्धीची चुरकू. तसली गंगे आतां तिका स्वेच्छेर तो गायल्या नव्हती वतना ती कसं करता म्हळ्यार एक कडेन तिका जन्नू महर्शीले आश्रम मेळटा. न्हू तर तिणें महर्शी म्हूण सांगून वचचें आशिल्लें. ती कसं करता सगळे यज्ञशाल बुडोवन घेवन वता. कळ्ळी जन्नू महर्शीक गंगादेवीक ती गर्व येयला म्हणून. कोपून तागेले योगशक्तीन ते गंगा नदीचे उद्दा पुरे पिवन सोडली ताणें. त्या वेळार गंगेन अवतरण करून येवचें पळोवच्याक तिगेले मागशीची देव दानव यक्ष अप्सरे ऋषी महर्शी सकट जन येतर आशिल्लीत न्हय. तांकां भारी आश्चर्य. एक महर्शी सगळे गंगा प्रवाह पिल्ल मुतो म्हूण सांगून भारी आश्चर्य जाता. जाल्यार आतां गंगेन आयल्यार मान न्हय सगराले त्या चेडवांक मोक्ष मेळटा. ताजे खातीर तांणी प्रार्थना करताची नाना विधारी. मागीर म्हणटाची जन्नू महर्शीक तूं तिका सोडली म्हूण जाल्यार मुखारसून तिका तुगेले धुव म्हणूची पुरे जन सांगताची म्हूण सांगतना ताका भारी संतोश जाल्ले. जन्नू महर्शी तो गंगा नदीक कान्ना दुखून भायर सोडके. त्या दिकून गंगा नदीक जन्नूसुता जान्हवी म्हणून आपयले म्हूण. जान्हवी जन्नूसुता जन्नुली धुवशी म्हूण सांगून तिका म्हणलेलें न्हय. तशी तिका जन्नूसुता जान्हवी म्हूण म्हणलें म्हूण. गंगादेवी वापास भगीरथाले रथा मागशी वतरस वचून त्या रथा मार्गारी वची न्हय. रथ पाताळा वतना ते सगळाल चेडवान खोंडून घाल्लेले. तितली योजन 60 लक्ष योजन विस्तीर्णाचे ते पोंड पुरे ती भरल की
तशी ती सागर म्हूण म्हणली तिका म्हूण सांगून गंगाक. म्हळ्यार ही सगराल चेडवान खोंडिलेल भुंयचेरी ती तिगेल उदक भोरून सोडलेलें न्हू तिणें, तशी थंय सागर म्हणून घेतलें म्हूण. मागीर भगिरथाले रथा मागशी वचून रसातला वचून पावली. राजर्षी भगीरथी भारी प्रयत्नान गंगेक रसातला आपूण हाडलें न्हय. थंय भस्मीभूत जावन पडलेलें तागेल 60,000 पित्र पिजे तांकां भारी एक प्रिती ताका तांगेल वयरी. दीन जावन गंगे पळयता ते सगळे होळोवन मर गंगे ते ते सगळे भस्मराशी बुडोवन सोडता. गंगान उदकांत सगळी भस्मराशी किरून गेली की सगराले 60,000 चेडूमय हुतात्म जावन स्वर्ग पावलींची म्हूण म्हणटाची. तशी सुरवेक सागर म्हूण म्हणचे पशी फुडें गंगा नदी ते पवित्र उदक ते न्हिजावन सुरवेक ते आतां सगळे सागर गंगा न्हंयची निमती जल्लेले म्हूण जाल्यार न्ही सागरा उदक मीठ कसल्याक ते सागरा उदक गंगा न्हंयची उदकां म्हणके पवित्र उद जावना सुका नवें म्हूण म्हणल्यार वैतकय ते सुरवे तशी आशिल्ले. मागीर सागर अगस्त्यान प्राशन करून मागीर ते मुत्र रुपार भायर सोडलेले देखून समुद्रा उदक मीठ जाल्ला म्हणून केलो पुराणांत सांगताची. आतां भगिरथ रायो रथार बसला. गंगादेवी लागीं गंगादेवी तिगेल तागेल मागशे येयलें येवन ते सगराल चेडूं रसातळांत खंय तांणी भस्मीभूत जाल्ल्यांचे पळय थंय येवन भगिरथाले प्रार्थने मणकेची गंगादेवी तिगेल पुण्य उदकान सगळे भस्मराशी बुडोवन सोडली की त्या वेळाक चतुर्मुख ब्रह्म प्रत्यक्ष जाल्लो भगिरथाले सांगता की हे नरश्रेष्ठा महात्म सगुराले ते महात्म तो सगुरू तागेले 60,000 चेडूमय हें सलिल क्रिये निमती तांकां प्रेतत्वा देखून आतां मुक्ती मेळ्ळे. तांणी देवलोकाक चमकलीची केद्दोळतय हे सगराल चेडवान कोंडील जागेरी उद्दा आसकी तेद्दोळतय सगरपुत्र देवतेल म्हणके सकल सुख अनुभविसून देवलोकांत आसताची. तुगेल मागशे येयली गंगादेवी तुगेली मालघडी धूव जाता आनी गंगावतरणा खातीर तुवें केल्लेले एक प्रयत्नाचे स्मरणीक ते गंगेक भागीरथी म्हूण म्हणलेलें नांव येता. तिका त्रिपथगा दिव्या भागीरथी म्हूण 3 नांवान सगळे जगत्यांत आपयताची. स्वर्ग मर्त्य पाताळ हे 3 लोकांतूय प्रवाह करचीत आसले हे गंगा नदीचे उदक. हिका त्रिपथगा म्हळ्यार एक अभिवादन अभिदान म्हणीत नाम म्हणीत तुगेल निमती मेळ्ळेली तिका म्हूण सांगून मागीर सांगता तूं तुगेले पिज्जांकय हांगाची जलप्रदान क्रिय करनाय तेक म्हूण म्हणटा. आनी गंगा जलान हांनी शल्यक्रिये कोरका जायत म्हणून तूं आनी तुगेले वंशाजान मस्त फुडें एक प्रतिज्ञा केल्लेले ते प्रतिज्ञा पूर्ण करूं जातवें पळय कोरका तुगेल पुर्वजू धर्मिश्ठांतूय श्रेश्ठ जावन आशिल्ले शग्र चक्रवर्ती तो सादारणेच्यो न्हय. ताणें गंगावतरणाचे संकल्प केलेले ताच्यान साधन करूं जायनी. तशीची लोकांत अप्रतिम तेजस्वी म्हणचो कोणाक अंशुमंताक तोय तशीची अंशुमंत गंगेक तिका लोकांत हाडच्याक आनी रसातलाक व्हरच्याक ते तागेल प्रतिज्ञा पूर्ण करूं जायन ताकाय अंशुमंताकय. मागीर दिलीपाकय जायनी तो तुगेलो आनु जाल्यार आत्त रसातलाक व्हरका गंगेक. तशी व्हरून थंय सुचे चिताभस्मांतून तुगेले पिज्जांक पुराय जीवन दिवन जाल्लें
आत गंगावतरणा निमती जावन तुका व्हड धर्मूची तुवें पालन केल्या वरी जाल्लें म्हळ्यार कितकी प्रयत्न करून साधन कोरका उद्दा जाय म्हूण जालें तांतू गंगा अवतरण केलें देखून तुका धर्माचे व्हड आश्रय मेळटा कसलेय तूं चिंतन करची नाका म्हूण सांगता. आनी हे गंगा न्हंय पर्वकालांत मात्र म्हळ्यार सर्व कालांतूय स्नान केल्यार ती सर्व कलिमल्ल पाप पुरे नाश करता म्हणूस तांतूय ते सांगता तो तुगेल्या मलगड्यान केलेले प्रतिज्ञा ते आतां पूर्ण जाल्ली म्हूण सांगून म्हाका दिसता गंगा अवतरणा निमती तुका धर्माचे व्हड आश्रय मेळ्ळे हे नरश्रेश्ठा. सर्व काळांत तूं एक स्नान करच्याक योगी जावन आशिल्ली गंगा तशी तिकत ते एक कसलें म्हणजे मलिनता म्हणटा पळय तशी त्या वचकताक हे गंगा देवीकय शुभ्र स्नान जावका ते शुभ जलान तूं कोरका म्हणस हाजी निमती तूं परिशुध्द जाता. मागीर तूं पुण्य लोकाकय वता हांगा तुगेले पित्र पितामह प्रपितामह सर्वय हे गंगा न्हंयचे पवित्र उदका निमती तांकां तर्पण दिवचें काम करी तुका बरी जाता. आमेन. आमगेले लोका वचुका तुवंय तशीची चलिला क्रिया करून तुगेले देशा प्रयाण करची लायक म्हूण सांगून भगिरथाक ब्रह्म सांगता की आनी खंयची मार्गान येयला तो तेची मार्गान तागेले लोका वता ब्रह्म. तशी हांगा भगिरथ धर्मात्मो तागेले राज्यभरांत कोणाकय दुख्ख ना जालें तशी भगीरथाल एक बुद्धवंतीक दे तशी निमती जावन प्रजावर्ग एक कशें कोत्ता रायू ना म्हूण म्हळ्यार धर्मात्म तो भगीरथ तो शासन करता तागेले प्रजेक पुरे भारी आनंद तांकां दुख्ख मेळिल्लें ना. रायू ना म्हूण म्हणलेले एक राजकथे प्राप्त जातकी म्हूण लेखिल्लें न्हय तेंवूय दूर जाल्लें. आतां भगीरथाल एक आळविका ताजे निमती प्रजावर्गाचे जन संपत समृद्धी निरोगी दृढकायी सकट जाल्लींची तशी गंगादेवी लेक परम पवित्र जावन सुचरित्रा म्हाका कशी कळ्ळा तितली तुका यथावत जावन सांगला हांव म्हूण सांगून थंय विश्वामित्र रामनी लक्ष्मणाले सांगताची. मागीर एक एक फलश्रुती म्हणटात प्रतिस्तोत्रास तेव्हाय हांगा रामाक विश्वामित्र सांगताची रामा गंगावतरणा काणी गोत्तशील जना सांगचे एक सांगू का तशें न्ही कसलें ना गोत्तशील जनाक जाल्यार गोत्तशील जनय काणी आयकतात देवाल कसल्याक म्हळ्यार ते एक प्राप्त जावचें एक फल म्हूण आसा अमकी तसलें फल मेळटा म्हूण तें कसलें म्हूण म्हणल्यार कोणीय पुण्य गंगावतरणा काणी ब्राह्मणाल सभेन जेवो क्षत्रियालांत जेवो वैश्यालांत जेवो कोण घालतकी म्हळ्यार हे पुण्य काणी ब्राह्मणाल सभेन तूं क्षत्रियालांत मस्जनान मेळनासतना वैश्यालांत शुद्रांक गेले आसूच कडेन सांगता म्हूण आसा तेन्ना व्रताचें फल प्राप्ती जाता म्हूण म्हणटाची. तशी हांगा तांणी सांगता तो रामाक विश्वामित्र सांगता एक कथा प्रवचन देवतेंक एक
ते कथा प्रवचन ऐकतो देवतेंके भारी प्रसन्न आयज जाल्लींच की त्यांनी एकाग्र चित्त एकाग्र मनारित्या कोण ऐकता त्यांनी ತಂಗೆಲೆ सर्व मनोभिलाष पूर्ण जत्ताम एक फलश्रुती प्रति अध्यायाक परमात्माला प्रति काम करताना त्या कसं केल्यावर कसं जाता एक फलश्रुती म्हणकेची तशी केदनाई कसले काम करल्यार निष्काम जावन कोरका आता गंगावतरणा काणी दुसऱ्या सांगची जाल्यार निष्काम जावन सांगका आम्ही नमे ऐकूच जाल्यार निष्काम जावन ऐकू का तई एक निष्कामता म्हण म्हळ्यार कसं न्ही म्हण म्हळ्यार कसं न्ही आमी हांगा धार्मीक जावन कसं सगळें करताची तें आमकां काय हाता धरून वचचा मेळना नाका हांगाची प्रॉपर्टी कसले जेवो आमी विकलीची केल्लींची मस्त दुड्ड आशिल्लो जाल्यार कसले व्हरूं जायना जाल्यार व्हरचें कसं न्ही म्हण म्हळ्यार हेंच पुरे कसं न्ही धर्म कार्य म्हळ्यार तांतूं भितर हें येता स्वाध्याय प्रवचन नानतलरी रामाक गंगावतरणाची काणी गुतनमे राम तेंची वंशाचो चलो न्ही मे आता देव म्हणलेल्या दृश्टीन आमी आलोचन करना नातलरी रामदेव तो अवतार घेवन येयला ते देव म्हणलेल्या दृश्टीर पळयना नशी तो एक राजकुमार म्हूण पळयला रे ते इक्ष्वाकू वंशा सगराल चरित्रां इक्ष्वाकू वंशान तो जल्लेल रामाक येदोळ वशिश्टान जो कोणें सांगनी म्हणून की रामाक कसले गुतना म्हणून तो देवू नवे जाल्यार केदनाय एक स्वाध्याय प्रवचन ज्ञानयज्ञ म्हूण म्हणलेलो आसा तांतूं भितर देवाल विशयो कितले गुत्त आसल्यार प्राज्ञ जनाल करीन निंबून आमी आयकून घेवका आतां आमी खंयचेय एक देवाल विशय आमी बूक वाजून कितलेची बूक वाजून अर्थ करून घेवच्या पुरोची जाल्यार ते एक्सप्रेस करचें म्हणटा पळय सांगचें तेदना ताका एक समची नॉलेज ते ज्ञान सकडी आसूं का ते कसले ज्ञान आस ते मात्र मुंचे माडिद धर्म हें सकडी यज्ञ इत्यादी आमी कसं करता पळय ते आमगेल वोटू येता शिवाय हांगा संपादन केलेलें कसलें आमगेल वोटू येना ताजे खातीर एकाग्र चित्तारी असल काणी पुराय आयकल्ले जनाक सर्व अभिश्ट नेरवेरता म्हूण म्हळ्यार ते परमात्माले खंयची काणी ते गंगावतरण जेवता तांतूं भितर रामाल विशय येता वय मे तशी एक आयकल्यार सर्व पाप दूर जावन तशी आयुष्य कीर्ती हे पुराय मस्त वाडटा म्हणून म्हणटाची जेवो अत विश्वामित्रवच श्रुत्वा राघवः सह लक्ष्मणः विस्मयं परमं गत्वा विश्वामित्रम् अथाब्रवीत विश्वामित्रान सांगिल्लें काणी लक्ष्मणान सांगिल्लें राम आयकलो लक्ष्मणाक आनी रामाक सांगिल्लें ते राम आयकलो भारी आश्चर्य जालें ताका विश्वामित्र गंगावतरणाचे काणी आनी प्रवचन हाजी फलश्रुती सकड सांगून सगी सांगले नंतर रामू विश्वामित्राले निमगिता हे ब्राह्मणोत्तमा तूं सांगिल्ले गंगावतरणनी त्या सगराल चडू ते तांणी कोंडिल्लेले भूभाग ते गंगे तान तिगेल पुण्योदकान तांतूं पुरे पूर्ण करून तूं ते पुण्यकर जावन आशिल्लें एक अद्भुत जावन आशिल्लें प्रवचन तें तशी हे काणी विशय जावन कितले आश्चर्य सकडी जाल्ला तशी राम हें न्हिचावन गंगावतरणा काणी ताका आश्चर्य जालें तें आयकून विस्मय जालें तो विश्वामित्राक तागेल विश्वासू ताका मना आयिल्ले प्रश्ने पुराय विश्वामित्रान निमगिता राम गंगावतरणाची काणी तीची मनांत त्याची पुनरावृत्ती करचे म्हणटाचे आनी लक्ष्मणाल वट्टू जाल्लेल मुख्य विशय कसो न्ही आनी जावकाशील कसो न्ही ह्या पुराय
प्रस्तावन करता करता उलयत उलयत रात्री जावन गेले. मागीर सगळेची फाल्ली जतना तांगेले आहनीक सुप्रभात सांगतात नवे कोण विश्वामित्र आहनीकनी कोरनो तांणी तांगेल कसं की कोर काजलेल सर्व कोरनो मागीर विश्वामित्राक रामू लक्ष्मणाल वटूची अभिवादन कोरनो नमस्कार कोरनो सांगता. हे तपोधना तू ऐकूच्याक अर्ह जाव का मात्र आणि अद्भुत जाव का तसले गंगावतरणा काणी आम्ही ऐकू का म्हणून अपेक्षा केलेली ती काणी तू तुगेल तोंडान सांगला आणि या काणी अमूलाग्र जावन अपासपास स्मरण करत रशिली आम्ही आमकां रात्री जावन गेलेली एक कळणी तशी एक क्षण भितर रात्री जावन गेल्यावर गेले. तशी न्हंय तू भारी पवित्र न्हंय म्हणटाची गंगेक नैंतूची ती पवित्र वई आणि कंढापटी योजना होळण वतकय ती गंगा नदी तशी ते एक गंगा नदी ताजी विशयो तुम्ही सांगले भारी संतोष जाल म्हाका. आणि पट्टणांतूची श्रेष्ठ जावन आशिल्ली विशाला पट्टणाची इतिहास सांगू येतवे. या पट्टण खंयची राजवंशाची राज्यभार करत आशिल्ली या पळय तुम्ही सांगला री आमकां आयकुच्याक भारी संतोष जाता सांगताचे ऋषी म्हणून तांणी निमगिताची. आनी वरलेली काणी फायच्या दिसा पळोवया आमी. आजी सांगेल सरभई गुरुंगेले चरणारविंदाक समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु.